शुभ सकाळ सर्वांना. तर आम्ही आज जात होतो बाहेर, पण नेमकं बाहेर कुठं जात होतो हे मला माहिती नाही. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हालाही समजेल की कुठं जातो आहे आणि मलाही समजेल की आम्ही कुठं जातो आहे. आता हे माहिती होतं फक्त माझ्या नवऱ्याला की कुठं चाललो आहे आम्ही, पण मला हे माहिती आहे की आम्ही कशासाठी चाललो आहे आणि का चाललो आहे. कारण आमचं घर जे आहे, राहतं घर, ते चाललेलं आहे स्मार्ट सिटीच्या रोडमध्ये. तर ही कल्पनाही करू शकत नाही की आम्ही आमच्या राहत्या घरावरून आता रोड जाणार आहे. तर आमचे निव्वळ थोडेसे प्रयत्न चालू आहेत की बाबा आमचं घर वाचलं पाहिजे, रोडमध्ये गेलं नाही पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या अतिक्रमणाचा किती प्रभाव चालू आहे, किती तोडफोड चालू आहे, लोक रस्त्यावरती येतात पावसाचं. तर आमचा छोटासा प्रयत्न आहे की आमचं घर वाचलं पाहिजे, गेलं नाही पाहिजे. शेवटी ते असं आमच्या सासऱ्याची मेहनत आहे. 30-40 वर्षापासून ते त्या घरामध्ये राहतात, त्यांच्या किती जुन्या आठवणी आहेत. तर फायनली आलेलो आहे आम्ही आमच्या ठिकाणावरती. तर इथं असे भरपूर लोक जमलेले आहे की ते त्यांचं घर वाचलं पाहिजे ह्या छोट्याशा ह्याच्यासाठी. पण खरंच आपलं राहतं घर जेव्हा जाता अशी न्यूज म्हणजे काही असं कानावरती येतं ना, तेव्हाही म्हणजे खूप खूप त्रास होतो बरं. मी तरी आत्ता आलेली आहे, म्हणजे 10-11 वर्षापासून मी इथं राहते, पण माझे सासू सासरे 20-35 वर्षापासून राहतात तिथं. तर ते कसं हे सहन करू शकत असतील बाबा. आणि नेमकं आज ना ते हॉस्पिटलमध्ये आहेत आणि इथं आज त्यांची गरज होती, पण ते आमच्यासोबत नाही आहे. तर आम्ही ठिकाणावरती आलेलो आहे, तुम्ही वाचू शकता. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे भवन. तर इथं आज फायनल सुनावणी आहे, फायनल निर्णय आहे की आमच्या घरावरती घराच्या जागेत रोड बनणार आहे की नाही. तर हे सगळे लोक त्यासाठी जमलेले आहेत आणि सगळेजण टेन्शनमध्ये आहेत. जे ते म्हणजे सगळ्याचे प्रयत्न चालू आहेत आमचं घर वाचलं पाहिजे हेच. आता गणपती पण बसलेले आहेत, हेच त्यांच्या चरणी प्रार्थना. आणि पिल्लू इथं छान खेळत होतं, त्याला तिथं त्याची एक फ्रेंड पण भेटली, मस्त रमला होता तो तिच्यासोबत खेळण्यासाठी. आणि त्याच्या पप्पाचे चालू होते प्रयत्न, सिग्नेचर वगैरे फॉर्म वगैरे शोधत होते ते. आणि मी बसले होते पिल्लूला घेऊन, कारण सोबत छोटं बाळ असलं ना की कुठेही लक्ष घालता नाही येत. त्याच्यामुळे त्याचे पप्पा एकटे प्रयत्न करत होते. मग तो थोडासा बोर झाला होता. त्याचे पप्पा बोलले की जा बाई त्याला घेऊन थोडंसं बाहेर फिरव. तर मग त्याला घेऊन मी बाहेर आलेले होते. पण मग मला पण ऐकायचं होतं फायनल सुनावणी काय होते, पण मला पिल्लूमुळं काही ऐकता नाही आलं. तर सुनावणी काय झाली काय नाही हे मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. आणि नंतर घरामध्ये आल्यावर मुलांना भूक लागली होती, त्यासाठी त्यांच्यासाठी मॅगी केली, त्यांना मॅगी दिली आणि मी पण एक कप चहा पिला. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.